आज TV9ला हे जाहीरपणानं सांगतो की हे तीनही समितीकडे घेऊ असं सांगितलेलं होतं त्यांनी गॅजेटियर तिन्ही पण. मग ते गॅजेट असणाऱ्या नोंदी हैदराबाद संस्थांमध्ये नंतर सापडलेले 8000 पुरावे, संस्थानाकडे सापडलेले पुरावे, सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी, मागेल त्या मराठा समाजाला आरक्षण कसं द्यायचं याबद्दलचा समितीने एक अहवाल तयार करण्यासाठी समिती गठीत केलेली आणि मराठा आणि कुणबी एकच आहे हा अहवाल देऊन यासाठी ही समिती खरी गठीत केलेली की मराठा आणि या राज्यातला कुणबी एकच आहे आणि तोच अहवाल सरकारनं स्वीकारला आहे. चांगली गोष्ट आहे, अहवाल स्वीकारला, गरिबांना न्याय मिळावा हीच आमची पण भूमिका आहे. तर शिंदे समितीचा अहवाल सरकारने स्वीकारलेला आहे. शिंदे समितीने तयार केलेला दुसरा आणि तिसरा अहवाल महायुती सरकारनं स्वीकारला आहे. मराठा आरक्षण प्रश्नावर माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती. मराठा समाजाच्या नोंदी शोधण्यासाठी या समितीची नियुक्ती करण्यात आली होती. समितीने आपला पहिला अहवाल 18 डिसेंबर 2023 सरकारकडे सुपूर्द केला होता. त्या नोंदींच्या आधारावर राज्य सरकारने मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. समितीने मराठवाड्यासह राज्यातील अनेक भागांचे दौरे केले. जुने दस्तावेज शोधून त्यांचा अभ्यास करून समितीने अहवाल सादर केला.